नाव राजेश युवराज चव्हाण, आदिवासी भाषापारी संघटनेचा अध्यक्ष म्हणून या विषयानुसार मी या शिक्षणाकरिता मुलांना शिक्षण चांगलं भेटलं पाहिजे आणि योजनामध्ये आदिवासी भाषाभारतींना योजना भेटल्या पाहिजे, घरकुल भेटले पाहिजे आणि याच्याकरिता आणि राहण्याची जागा भेटली पाहिजे आणि जे राहुल ठोंबरे आणि ATC साहेब यांची तात्काळ बदली करण्यात यावी हे मुख्यमंत्र्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना तात्काळ आमचे आदिवासी भारतीय संघटनेची विनंती आहे। या संदर्भात तुम्ही निवेदन दिलेले आहे काय फडणवीस किंवा पालकमंत्री जिल्ह्याच्या फडणवीस साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि रवींद्र भाऊ राणाच्या पत्रावरही त्यांची बदली करण्याची मागणी केलेली आहे राहुल ठोंबरेची। काय प्रॉब्लेम आहे राहुल ठोंबरेचा बदली होण्याचं कारण? राहुल ठोंबरेचा म्हणजे ते आपल्या आदिवासी ऑफिसमध्ये सगळं एकत्र होऊन आणि राजकारण करून राहुल ठोंबरे हे राजकारण आदिवासी ऑफिसमध्ये करत आहे आणि आदिवासी भाषेभारतीय लोकांवर अन्यायाचा विषय करत आहे। काय अन्याय झाला आहे आदिवासी लोक? 3 वर्षापासून आमचे पारधी पॅकेजचं वाटप प्रलंबित आहे। तर जसे जे ते वाटप आमच्या ईश्वर चिठ्ठ्या किंवा पात्र लाभार्थ्यांची निवडचा वेळ येते त्यावेळेस तो दुसऱ्याकडून अर्ज मागायला लावते, त्याच्यावर रोख लावून अजून त्याला विलंब करत चालते। अशामुळं मग आमचा रोष वाढतच चाललेला आहे, कारण 3-3 वर्षाचं पारधी पॅकेज तिथं सडून राहिलं, लोकांना लाभ मिळत नाही। मिळालं त्या महानगरपालिकेच्या संबंधित लोकांना लाभ मिळालं तर ते वाटप होऊ देते, नाहीतर मग ते काही कोणाच्या 1-2 निवेदन मागायला लावते आणि त्याच्यावर अडथळा निर्माण करून। या संदर्भात तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांसोबत काही पत्रव्यवहार केला की बोलले काही? जिल्हाधिकाऱ्यांना काही आपल्याला या संदर्भात माहिती दिली नाही किंवा बदली संदर्भात बोलले आपण? नाही, काहीच नाही। आणि आता तुम्ही मोर्चा संदर्भात जो मोर्चा निघणार आहे काय त्या संदर्भात काय म्हणायचं होतं आम्हाला, जे त्यांच्या त्या मोर्चाच्या एक विषय घेतलेला आहे त्याने या आदिवासी पारधी पॅकेज अंतर्गत अधिकाऱ्यावर CBI चौकशी करण्यात यावी। हे चुकीचं आहे सर। कसं जे काम करत आहे त्यांना करू द्या ना, जे काम नाही करत त्यांना भलत्यांचं हे करते। त्याच्यामध्ये असं आहे साहेब, CBI चौकशी कसं आहे आता आमचं म्हणणं आहे की ते वाटप दरवर्षी व्हावं आणि लाभार्थ्यांना लाभ मिळत जावं, बस एवढीच विनंती। या संदर्भात आपली काय विनंती असेल आणि आता तुम्ही जर हे बदली झाली नाही तर यानंतर तुम्ही काय कराल? आंदोलन करणार आहे, आंदोलन करू किंवा त्या अधिकाऱ्यांना बरोबर नीटनेटके काम करा, आमचं कोणाशी काही हे नाही सर। आणि दुसरं म्हणजे आमचं जे नामांकित इंग्रजी शाळेचे जे मुलांचे अर्ज घेतले जाते सर, फक्त विभागीय स्तरावर त्या मुलांना खेड्यागावात ते पाठवते, त्यांना खायची सोय नाही, जेवणाची सोय नाही। आमचं भाषाभारती समाज संघटनेची मागणी आहे की त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यात